महत्वाची बातमी समोर येते। उद्योजिका उषा काकडे यांचा आत्महत्येचा प्रयत्न आहे। उषा काकडे या भाजपच्या माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी आहेत। उषा काकडे यांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय। पुण्यातल्या रुबी रुग्णालयात उपचार सुरू आहे। झोपेच्या गोळ्या घेतल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। या घडीची महत्वाची ही बातमी आपण पाहतोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? खरं तर धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। साधारण 4:30 ते 4:45 दरम्यान ही घटना घडल्याची माहिती समोर आलेली आहे। उषा काकडे या भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी आहेत। त्याचबरोबर ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून उषा काकडे या सामाजिक कार्य देखील करतात। मात्र कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे। सध्या उषा काकडे यांना रुबी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे आणि तिथे त्यांच्यावर उपचार सुद्धा सुरू आहेत। त्याचबरोबर उषा काकडे यांची प्रकृती सुद्धा गंभीर असल्याचं सांगितलं जातंय। सुरुवातीला त्यांनी झोपेच्या गोळ्या घेतलेल्या होत्या आणि त्यामुळे त्यांना फिट आल्याची माहिती समोर आलेली होती। मात्र त्यानंतर रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे आणि त्यामुळे सध्या रुबी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। पण अतिशय धक्कादायक घटना आहे ती पुणे शहरामध्ये घडलेली आहे। उषा काकडे यांनी खरंच आत्महत्येचा प्रयत्न का केलेला आहे याचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये। अगदी अमोल, उषा काकडे या केवळ संजय काकडे यांच्या पत्नीच नाही तर त्या एक सोशल एंटरप्रेन्युअर सुद्धा होत्या। त्यांचं सामाजिक कार्य सुद्धा होतं। मध्यंतरी त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं बॉलिवूडमधले अनेक कलाकार सुद्धा पुण्यात पोहोचलेले होते। त्याविषयी सुद्धा चर्चा झालेली होती। या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेणार आहोतच, पण अमोलचा संपर्क तुटलेला आहे। आपण अमोलकडून अधिक जाणून घेऊया या सगळ्याविषयी। पुण्यातील रुबी रुग्णालयामध्ये उषा काकडे यांच्या आत्महत्येचा प्रयत्न आहे। झोपेच्या गोळ्या घेतल्याची माहिती सुद्धा मिळतेय। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।